शासकीय सेवेमध्ये समायोजन करून घेण्यासाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे, तरी देखील प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत। आता 3 दिवस झाले तुम्ही आंदोलन करताय, काम बंद आंदोलन आहे, प्रशासनाने दखल घेतली आहे? बघा, आजचा तिसरा दिवस आहे। आम्ही NHM अंतर्गत काम करणारे कर्मचारी सर्व इथे आज तिसरा दिवस आहे आंदोलन करत आहोत। आमची प्रमुख मागणी जी आहे ती 14/3/2024 या रोजीचा शासनाने स्वतःहून त्यांनी GR काढलेला आहे की आम्ही तुम्हाला 10 वर्षाच्या नंतर जे कर्मचारी झालेले आहेत, सेवा त्यांनी दिलेली आहे, यांना शासन सेवेमध्ये समायोजन करून घेऊ। आणि त्याबरोबरच बाकीच्या बऱ्याच काही आमच्या मागण्या आहेत, ज्यामध्ये समान काम समान वेतन आहे। कामाचा जे परमनंट कर्मचारी जे काम करतो तोच आमच्याकडून करून घेतलं जातं, तरी याच्यामध्ये पगारात तफावत आहे। बाकीच्या बऱ्याच काही गोष्टी अन्यायकारक आहेत, ज्याच्यामध्ये मेडिकल बिलाचा विषय आहे, आणि विमा आहे। कोणाची डेथ झाली तर त्याला 1 रुपया मिळत नाही। आज आंदोलन आम्ही याच्यापूर्वी पण 1 महिन्यापूर्वी 2 दिवस केलं होतं, त्याच्यामध्ये पण त्यांना काही जाग आली नाही। आमची एकच मागणी आहे, प्रमुख मागणी, की तुम्ही काढलेला GR तुम्ही स्वतःहून अंमलात कधी आणणार आहात, आणि हे अंमलात आणण्यासाठी तुम्हाला 1.5 वर्ष झोप कशी काय येते ह्याची आम्हाला खंत वाटते। निश्चितच 10 वर्ष सेवा दिल्यानंतर शासकीय सेवेत रुजू करून घेणार होतं, मात्र तुम्ही किती वर्षापासून नोकरी करताय? तुमच्या सेवेला किती वर्ष झाले आणि आता काय? मी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून 11 वर्षापासून कार्यरत आहे। 11 वर्षापासून कार्यरत असूनसुद्धा इथलं जे आमचं मानधन आहे, मानधनसुद्धा खूप कमी दिलेलं जातं आहे, आणि जे की एम्प्लॉई कॅडरमध्ये कुठेच बसत नाही। त्याच्यामुळे रेम्युनरेशनचे हिशोबानेसुद्धा हे खूप कमी आहे। आपली जनसंख्या 2011पासून ज्या रीतीने वाढत आहे, त्या हिशोबाने जे रिक्त पदं आहेत आरोग्यसेवेमध्ये, त्यानुसार आत्ताचे जे भरती आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल असो किंवा ह्याचे असो, फक्त 25% कार्यरत आहेत। त्याच्यावर इतका सगळं लोकांचा भार, आरोग्यसेवेचा भार आम्ही कंटिन्यू करत आहोत। त्या हिशोबाने आम्हाला जे मानधन दिलेलं आहे ते खूपच कमी आहे। त्याच्यामुळे रॅशनलायझेशन जे पगार वाढ किंवा रेम्युनरेशनचं जे आहे ते सुद्धा खूप कमी आहे। त्याचासुद्धा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यासोबत जसं सरांनी सांगितले, समायोजन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। 11 वर्ष, मी फक्त 11 वर्षापासून आहे, पण इथे कार्यरत अधिकारी कर्मचारी 15-16 वर्षापासून पण कार्यरत आहे। त्यांचं आपल्या सगळ्यांचा विषय हे मिटलं पाहिजे। ह्याच्यासोबत बाकीचे इतर पण पॉईंट्स आहे, बाकी सांगते। मला सांगा की आता तुम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे, याचा परिणाम निश्चितच रुग्णसेवेवर होताना पाहायला मिळतोय। किती दिवस हे आंदोलन सुरू आहे? आमचं जे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही, जेव्हापर्यंत आमचे सगळे मागण्या पूर्ण होत नाहीत तेव्हापर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत। हे आमचं सगळ्यांचं संघटनेचं मिळून डिसिजन आहे। जेव्हापर्यंत GR इम्प्लिमेंट होत नाहीत तेव्हापर्यंत आम्ही, आणि जेव्हापर्यंत आमचं शेवटचं कर्मचारी जॉईन होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे माघार घेणार नाही। निश्चितच जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे कर्मचारी आपलं आंदोलन मागे घेणार नाहीत। एकीकडे आपण पाहिलं तर राज्य सरकार हे शासकीय रुग्णालयाच्या इमारतीसाठी असेल त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सुविधावर कोट्यावधी रुपयाचा खर्च करत आहे, मात्र या कर्मचाऱ्यांना अद्याप देखील शासकीय सेवेमध्ये समायोजन करून घेण्यात आलेलं नाही। 10 वर्ष सेवा देऊन देखील त्यांना अद्यापही शासकीय सेवेत घेतलं नसल्यानं त्यांनी हे आपलं काम बंद आंदोलन सुरूच ठेवलं आहे। कॅमेरामन मुकुंदसह मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।